जेव्हा जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा माझी पीए माझ्यासाठी धावत पळत फॅक्टरीत मला प्रेझेंट हवी आहे. एका हाकेवर येईन सर. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके देन, तात्पुरतं तुझी या बॉसकडनं सुटका झाली असं समज. बाय द वे राणी, थँक्स. थँक्स का? थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तू मला समजून घेतलंस, मला समजावलंस, माझ्या घरच्यांचं वाईट साईड सगळं ऐकून घेतलंस, कधी रिॲक्टच नाही केलंस, सगळ्यांचा रिस्पेक्ट करत आलीस, कोणावर कधी चिडली नाहीस, रागावली नाहीस, माझ्या मनाचा, माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येकाच्या मनाचा विचार करत आलीस. खरंच थँक्यू. मग असं तर मी सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे, पण आपलंच ठरलंय ना, नात्यात आणि मैत्रीत थँक्स बोलून दाखवायचं नाही. हो, पण मग ग्रॅटिट्यूड कसा एक्सप्रेस करणार आपण? अहो, कधी कधी सगळ्या गोष्टी अशा बोलून व्यक्त करायच्या नसतात, त्या नजरेतूनच कळतात. आता कसं आहे, तुम्ही माझ्या घरच्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जर मी तुम्हाला थँक्स म्हटलं तर तुम्हाला चालणार आहे का? नाही. मग तुम्ही काय म्हणताय? म्हणजे माझ्यासाठी काम करणारी जी माणसं आहेत, जी मला हेल्प करत होती, दे वर लाईक मशीन्स फॉर मी. मला तुझ्यामुळे कळालं, जी माणसं माझ्यासाठी मेहनत घेत आहेत, मला हेल्प करतायत, त्यांच्या मेहनतीची मी किंमत करायला पाहिजे, त्यांना समजून घ्यायला पाहिजे. आपल्या दोघांना चांगलं माहिती आहे, मी तुझ्यासाठी फारसं काही केलेलं नाही, पण तू माझ्यासाठी खूप काही केलंस. असं म्हणायला हरकत नाही की तू ना मला जमिनीवर आणलंस, मला खूप चेंज केलंस. मला ना तुला आणखी एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचंय. राणी, थँक्यू सो मच. तू माझ्या आयुष्यात आलीस. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की रतन सोबत जो काही इन्सिडेंट झाला ना, मी त्यावेळी खूप वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं असतं त्या गोष्टीकडे. मला त्याचा सिरियसनेस कळलाच नसता. अगं म्हणजे मी इतकं कॅज्युअली बिहेव केलं असतं ना, ऍक्सिडेंट तर होतच राहतात असं समजून मी खूप कॅज्युअली बिहेव करून कामगारांना काम सुरू ठेवायला सांगितलं असतं. पण तू माझ्या आयुष्यात आली आहेस, तू माझ्या सोबत होतीस, म्हणून मला कळलं कामगारांचं दुःख काय असतं, त्यांच्या वेदना मला कळल्या. आणि खरं सांगू, हा जो काही बदललेला इंद्रा आहे ना, त्याच्याशी माझी भेट तू करून दिलीस, आणि म्हणून थँक्यू सो मच फॉर दॅट. सर, हे बघा, मी एवढं मोठं काहीच केलेलं नाही. मी फक्त तुमच्या आतल्या इंद्रजित सरांना सांगत राहिले की तुमच्यामध्ये पण इमोशन्स आहेत, आणि मुळातच तुम्हाला भावभावना कळतात, तुम्ही भावनिक आहात, म्हणून तुम्हाला हे सगळं कळालं. मी फक्त जाणीव करून दिली. कशी आहेस ग तू? कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट घ्यायचंच नसतं ना तुला कधी? कारण राणी कधीच क्रेडिट घेत नाही, क्रेडिट देते. काय ना सर, माणसाने कायम घ्यायची वृत्ती सोडून द्यायची इच्छा ठेवावी, मग आयुष्य ना सुंदर होऊन जात. आणि सर, माणसं क्रेडिट घेऊन मिरवतात, पण त्या क्रेडिट घेण्यामध्ये ना मीपणा असतो, आणि तो मीपणा कायम घातक असतो. लुक राणी, आय डोंट नो तू सांगतेस तसं मला कधी वागता येईल की नाही. मला याही गोष्टीची काही आयडिया नाहीये की माझं आयुष्य मी स्वतःहून किती सुंदर करू शकेन की नाही. पण हा, मला या गोष्टीची खात्री आहे, तू माझ्यासोबत असशील ना, तर माझं आयुष्य खरंच खूप सुंदर होऊन जाईल. आय मीन, तुझ्याकडनं ना खूप काही शिकण्यासारखं आहे राणी, सिरियसली. हो का? हो. मग कधी लावताय क्लास? पण फी जरा जास्त असेल. अरे, तुझ्यासारख्या टीचरकडनं मला शिकायला मिळणार असेल ना, फीचं काही टेन्शनच नाहीये. हा. बरं राणी मॅडम, निघायचं का आपण? हो, मी घरी जाते, तुम्ही जा लवकर, फॅक्टरीत उशीर झालाय. ए नाही, मी तुला घरी ड्रॉप करतो, मग आपण जाऊ. आपण सर कशा? बॉसची ऑर्डर आहे, बॉस आधी तुला घरी ड्रॉप करणार आणि मग फॅक्टरीत जाणार. चलो. चल. बोला बा.
काय झालं आबा, तुम्ही ठीक आहात ना? ठीक आहे. आज मी खरं सांगू आनंदी आहे खूप. इंदिरा, मी तुला MD पदाच्या खुर्चीवर बसवलं, पण आज खऱ्या अर्थानं तू आज MD झालायस. असं का बोलताय आबा, नक्की झालंय काय? तुझ्या आपुलकीनं कामगारांशी वागलास, बोललास, त्यांना सांभाळून घेतलंस, हे सगळं कळलंय मला. आणि जेव्हा तू कामगारांना म्हणालास की तुम्ही आमचं खरं कुटुंब आहात, भरून पावलं मी. मला खात्री पडली तुझ्यातला माणूस अजून जिवंत आहे. तू जेव्हा रतनला त्याच्या घरच्यांना दिलासा दिलास, मला खात्रीने सांगतो तुझ्यातला आपलेपणा त्यांना भावला असणार. म्हणून म्हटलं तू आज खऱ्या अर्थानं चांगला MD झालेला आहेस. मी वेगळं काहीच नाही केलंय, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय. पूर्वीचा जो इंद्रा होता तो असं वागला असता खरे, आणि अजून कामगारांना कामाला लावलं असतं. तुला नाही वाटत तू बदललायस? तुमचं म्हणणं बरोबर आहे आबा, पण माझ्यात हे जे काही बदल झाले आहेत ते एका व्यक्तीमुळे झालेत. आज जे काही माझ्यात बदल झालेत त्यामुळे मी त्याला थँक्यू म्हटलं. पण त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की क्रेडिट असो किंवा कुठलीही गोष्ट घेत बसायचं नाही. माणसाने कायम घ्यायची वृत्ती सोडून द्यायची इच्छा ठेवावी. माणसाची नेहमी देण्याची वृत्ती असायला हवी. आणि म्हणून मी इथून पुढे तीच फिलॉसॉफी फॉलो करायचं ठरवलंय. म्हणजे काय करायचं ठरवलंस तू? आबा, माझ्यात हे जे काही बदल झाले त्यासाठी मी एकटा जबाबदार नाहीये. हे सगळे बदल माझ्यात राणीमुळे झालेत आबा. सुरुवातीपासून मी तिला कसंही वागवलं, त्रास दिला,